नमस्कार मित्रांनो, आपलं गणितामधील पुढचं प्रकरण आहे सूट, कमिशन, रिबेट आणि दलाली. ओके, सूट म्हणजेच काय? डिस्काउंट असतो. काय असतो? डिस्काउंट असतो. म्हणजे एक प्रकारचा तोटा असतो थोडक्यात. ओके, मग तोटा, शेकडा तोटा घेताना आपण कसं करत होतो? 100ला कमी करत होतो. सूटलाही तसंच करायचं. ओके, एखाद्याला कमिशन दिलं, एखाद्याने व्यवहार केला म्हणून त्याला कमिशन दिलं, त्यालाच आपण एक प्रकारे दुसरं दलाली पण शब्द वापरू शकतो. त्यालाच आपण रिबेट म्हणून पण तुम्ही शब्द वापरू शकता. ओके, चारही शब्द एकसारखं शब्द आहेत, फक्त दिले का घेतले हे तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, त्याच पद्धतीनं आता बघा आपण पहिल्या टाईपपासून 1 बाय 1 आपण बघूया. ओके, सूट, कमिशन, दलाली, रिबेट. ओके, चला बघूया मग पहिला टाईप. काय आहे पहिला टाईप? आता बघा. ओके, एक मशीन 20,000 रुपयाची आहे. 20,000 20,000 रुपयाला आहे. 8,500 रुपयाला ती विकली तर शेकडा सूट किती, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. ओके, मी तुम्हाला सांगितलं सूट म्हणजेच काय? डिस्काउंट दिलाय. काय दिलाय? डिस्काउंट दिलाय. डिस्काउंट दिल्यानंतर तिची विक्री किंमत किती झाली मला सांगा? 18,500 झाली. ओके, आता मशीनची खरेदी किंमत किती आहे? 20,000 रुपये. खरेदी किंमतलाच आपण काय मानतो? मूळ किंमत मानतो. मग हे लिहिताना कसं लिहितो आपण बघा? मूळ किंमत. ओके, मूळ किंमतलाच किती घेता तुम्ही? 100%. किती घेता? 100%. आणि विक्री किंमत. ओके, मग विक्री किंमत 100ला कमी जास्त झाला असेल त्याला आपण काय मानलं? एक्स मानलं. ओके, आता विक्री किंमत 100ला जास्त कधी होऊ शकते बघा? जर नफ्यानं विकला असेल तर. तोट्यानं विकले असेल किंवा सूट देऊन विकले असेल तर त्या 100 मधनं तुम्ही काय करणार? वजा करणार. ओके, सेम या स्टेजनंच आपण सोडवायचं. जसं की नफा तोटामध्ये पहिला आपण 6 टाईप सोडवलेलं होतं. मग आता बघा पहिला टाईप आहे ना तुमचा, काय दिलेला आहे? मूळ किंमत 100%. मग 20,000 बरोबर तुम्ही 100% घ्यायची. वस्तू विकली 18,500 रुपयाला. 18,500 बरोबर तुम्ही एक्स घेतला. ओके, मग आता तिरकस गुणाकार करून काढलं. काय करणार? 18,500 गुणिले काय घेणार तुम्ही? 100 घेणार. भागिले किती घेणार तुम्ही? 20,000 घेणार. ओके, 2 शून्याला 2 शून्य कट, या शून्याला हा शून्य कट, या शून्याला हा शून्य कट. आता इथं तुम्ही ये ना काटछाट करायला गेला. ओके, हा बे 1 बे, बे 9 18. ओके, पुन्हा 5 राहिलं, बे 2 4, 1 राहिला, शून्य घेतला, बे 5 10. ओके, 92.5 आलं तुमचं उत्तर. किती आलं? 92.5. म्हणजे थोडक्यात 100% रुपयाला वस्तू विकत घेतली 100%ला आणि विकली कितीला? 92.5ला. काय केली ती? विकली. 92.5 हे 100 मधून वजा केल्यास, 100 मधून 92.5 वजा केल्यास तुमचं उत्तर येईल 7.5% सूट दिली. या थोडक्यात तोटा सहन केलाय. 7.5% काय केली? सूट दिली. थोडक्यात 2,000 रुपयाची तुम्ही वस्तू घेतली, त्या दुकानदाराने 7.5% व्हॅल्यू होती त्याची 1,500, ते कमी केलं आणि तुम्हाला वस्तू 18,500 रुपयाला विकली. काही जणांना कसं वाटतं बघा, याच्यापेक्षा जर तुम्हाला स्पीडमध्ये सोडवायचं असेल तर काय करावं लागेल बघा? हेच टेक्निक मी अजून वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो. वस्तू घेतली कितीला? 20,000 रुपयाला. 20,000ला 100% माना. विकली 18,500ला. मग ह्या दोन्हीतला फरक किती आहे बघा? फरक किती आहे? 1,500. 1,500 बरोबर एक्स. हीच तुमचा आन्सर येणार सूट असेल. काय असेल? सूट असेल. डायरेक्ट तुमचं 7.5 आन्सर निघेल. बघा तिरकस गुणाकार करून 1,500 गुणिले काय घेतलं? 100. छेदात किती घेतलं तुम्ही? 20,000 घेतलं. ओके, 2 शून्याला 2 शून्य कट, इथल्या 2 शून्याला पुन्हा 2 शून्य कट, 15ला 2ने भाग लागल्यावर 7.5% सूट आली. ओके, ठीक आहे. आता यावरनं स्पर्धा परीक्षेला प्रश्न कसा विचारलाय ते बघा. हा पहिला टाईप आहे. या पहिल्या टाईपवरनं सूट देताना त्यांनी प्रश्न कसा विचारलाय ते आता आपण बघू. बघा आता यावरून प्रश्न बघा. काय प्रश्न आहे बघा? मुंबई पोलीस भरती 2013ला विचारला गेलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा? सचिनने घेतलेल्या वस्तूवर सूट असल्यामुळे, सूट म्हणजेच काय आपण म्हणतो? डिस्काउंट म्हणतो. काय म्हणतो? डिस्काउंट म्हणतो. ओके, सूट असल्यामुळे 500 रुपयाची वस्तू त्याला 440 रुपयाला मिळाली. म्हणजे 500 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत होती, 440 रुपयाला मिळाले म्हणजे थोडक्यात 440 विक्री किंमत आली. तर शेकडा किती सूट मिळाली? शेकडा विचारले, किती रुपये नाही विचारलं.
500 रुपयाला घेतली, 440ला विकली, 60 रुपये सूट मिळाली त्याला. पण तुम्हाला उदाहरणामध्ये पैशाच्या स्वरूपात सूट नाही मिळायची. कशी विचारली? टक्केच्या स्वरूपात विचारली. शेकडा म्हणजे काय? टक्केच्या स्वरूपात. मग आता सोडवायचं कसं बघा. दुसऱ्या स्टेजनं सोडवू. बघा 500 बरोबर तुम्ही 100 घ्या. आता 500 आणि 440 दोन्ही मधला फरक किती आहे? 60. 60ला तुम्ही x माना, कारण शेकडा सूट डायरेक्ट निघून जाईल तुम्हाला. मग तिरकस गुणाकार केलं. 60 गुणिले 100 छेदात 500 घेतलं. ओके, 2 शून्याला 2 शून्य कट. या 60ला 5 ने भाग लावला. 5 एके 5, 5 एके 5 राहिले 1, 5 दुनी 10. उत्तर किती आलं तुमचं मला सांगा? 12%. 12% काय आली? सूट. आहे का पर्यायामध्ये? दुसराच पर्याय बघा. ओके, ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं आन्सर आलं. समजलं असेल. आता पहिला टाईप तुम्हाला समजला असेल की वस्तूची खरेदी किंमत देतात आणि विक्री किंमत देतात आणि सूट किती झाली असं तुम्हाला विचारलं जातं. ओके, मग तुम्ही सोडवायचं कसं तुम्हाला समजण्यासाठी मी अजून एक एक्स्ट्रा उदाहरण सांगतो. बघा, वस्तू घेतली 800 रुपयाला. किती रुपयाला घेतली? 800 रुपयाला वस्तू घेतली आणि विकताना विकली 720 रुपयाला. कितीला विकली? 720 रुपयाला. मग शेकडा सूट काढायची. शेकडा सूट काढायची. घेतलेल्या वस्तूला तुम्ही 100% म्हणायचं. 800 बरोबर 100%. आता विकली 720ला म्हणजे किती रुपये त्यानं सूट दिली? रुपये किती दिली? तर 80 रुपये सूट दिली. 80 बरोबर तुम्ही x काढा. तुम्हाला किती रुपये सूट दिली विचार नाही, शेकडा सूट किती, म्हणून 80 बरोबर x% काढायचं. टक्केच्या खाली टक्के लिहायचं नाही तर आयुष्यभर गणित सुटायचं नाही. ओके, हां. तिरकस गुणाकार केला. 80 गुणिले किती आलं मग? 100 छेदात काय केलं? 800. 2 शून्यला 2 शून्य कट. 8 एके 8 आणि 0 जोडला. 10% उत्तर आलं तुमचं. मी नवीन तुम्हाला एक्झाम्पल दिलं. पहिलं सरावासाठी दिलं, पुन्हा परीक्षेला दिलं, पुन्हा अजून एक दिलं तुम्हाला तोंडी सोडवण्यासाठी. ओके, प्रॅक्टिस जास्त करा. मग पुस्तकात सरावासाठी 4 आहे ती, परीक्षेला 4 आहे ती, अशी 7-8 गणितं पहिल्या टाईपची सोडवली, तुम्ही जिंकलं. मग सूट कमिशन दलालीवरती टाईप किती येतं? बाबा 7-8 टाईप येतं. 7 ते 8 टाईप सूट कमिशनवरचं सगळं टाईप तुम्ही जर सोडवलं तर तुम्ही त्या सूट कमिशनमध्ये एक्का तयार झाला. ओके, आता आपण दुसरा टाईप बघू. पुढचा टाईप बघू. काय थोडासा वेगळा आहे बघा. आता शाब्दिक रचना कशी बदलत जाते बघा. प्रश्न काय आहे बघा. एक मशीन 40,000 रुपयाची आहे. किती रुपयाची आहे? 40,000 रुपयाची आहे. 20% सूट देऊन विकली तर विक्री किंमत किती? मग अशी शेकडा सूट किती विचारलं होतं. आता काय विचारले? विक्री किंमत विचारली. आपली सोडवण्याची पद्धत तीच जशी नफा तोटामध्ये होती ती. नफा तोटामध्ये काय होतं? खरेदी किंमतला तुम्ही किती मानता? 100%. किती टक्के? 100%. विक्री किंमत तुमची कशी असती? सूट म्हणजेच काय? तोटा. तोटा असेल तर तुम्ही 100 म्हणणं काय करता? वजा करता. शेकडा तोटा. तोटालाच आपण इथं काय म्हणतोय? सूट म्हणतोय. सूट मीन्स काय आला? डिस्काउंट आला. काय आला? डिस्काउंट आला. ओके, समजलं असेल आता दोन्हीचा अर्थ एकच. मग खरेदी किंमत किती आहे? 40,000 रुपये. 40,000ला तुम्ही 100% मानणार. किती टक्के? 100%. आता 20% सूट दिली म्हणजे विक्री किंमत आली 80%. जर 10% सूट दिली असती तर विक्री किंमत किती आली असती? 90%. 5% सूट दिली तर विक्री किंमत किती आली असती? 95%. समजते आता तुम्हाला. 15% जर सूट दिली असती तर विक्री किंमत किती आली असती? 85%. आता ह्या प्रश्नात किती टक्के सूट दिली? 20% सूट दिली म्हणून विक्री किंमत घ्यायची 80%. टक्केच्या खाली टक्के घ्यायचे आणि विक्री किंमत काढायची, त्याला आपण काय म्हणणार? एक्स. आता याचा तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार करत असताना एक्सच्या समोर जी संख्या असती तिरकस गुणाकारात. कुठे? तिरकस गुणाकारात. एक्सच्या समोर म्हणल्यावर एक्सच्या समोरची 80 नाही. एक्सच्या समोरची संख्या जी तिरकस गुणाकारात असते ती छेदात लिहायची आणि बाकी ह्या दोघाचा तिरकस गुणाकार करायचा. 40,000 गुणिले काय घेतलं तुम्ही? 80. 2 शून्याला 2 शून्य कट. राहिले काय मला सांगा मग? 400 गुणिले काय राहिलं? 80. ओके, 8 ने 4ला गुणला. 8 चोक 32 आणि त्या 32ला 3 शून्य जोडला. उत्तर किती आलं? 32,000 आलं. किती आलं? 32,000 आलं. म्हणजे तुम्ही एखादी वस्तू, कपाट, मशीन, वॉटेवर कोणतीही वस्तू असू द्या, नो डाऊट, मग ती वस्तू परचेस केली, खरेदी केली. खरेदी कितीला केली? 40,000 रुपयाला खरेदी केली. खरेदी केलेली वस्तू 20% डिस्काउंटमध्ये तुम्ही विकली, सूट देऊन विकली, तर त्या वस्तूची विक्री किंमत किती आली? 32,000 रुपये आली. किती हजार रुपये आली? 32,000 रुपये आली. हा टाईप झाला तुमचा दुसरा टाईप झाला. सेम आता या दुसऱ्या टाईपवरनं
स्पर्धा परीक्षेला कसं गणित विचारले ते आता आपण बघू. ओके, हा बघा प्रश्न येऊन गेलाय कुठं, अहमदनगर, आता सध्या अहिल्यादेवी नगर असं म्हटलं जातं. ओके, 2024च्या एक्झाम पासून. ठीक आहे. हा, अहमदनगर पोलीस भरती 2018ला प्रश्न येऊन गेला याच्यावरनं. प्रश्न कसा आहे आता बघा मग. एका पुस्तकाच्या किमतीवर 10% सूट दिल्याने सांगितलं होतं, ते 10% सूट म्हणजे विक्री किंमत आली 90%, 90% आली. 10% सूट दिल्याने पुस्तकाची किंमत 18.5 रुपयाने कमी होते, तर पुस्तकाची किंमत किती. त्या पुस्तकाची किंमत म्हणजे आली खरेदी किंमत. सेम याच पद्धतीनं मांडणी करायची आपल्याला. कशी मांडणी करायची, खरेदी किंमत, खरेदी किंमत. ओके, बरोबर 100% घ्यायचं. विक्री किंमत, विक्री किंमत बरोबर 100 वजा सूट असेल तर वजा करून टाकायची. ओके, नफा असता तर 100 प्लस केला असता नफा, मग वजा 10 का केलं, 10% सूट दिली म्हणून प्रश्नात. मग आता खरेदी किंमत आपल्याला काढायची. खरेदी किंमत काढायची म्हटल्यावर त्याला काय म्हणणार, एक्स म्हणणार. एक्स बरोबर किती घेणार तुम्ही, 100%. पुस्तकाची किंमत 18.5 रुपयाने कमी होते. हो, शाब्दिक रचना बघा कशी भेटली. विक्री किंमत दिली का, विकलय म्हणून पुस्तक सांगितले का, नाही. काय सांगितले त्यांनी बघा. आता 10% सूट दिल्याने पुस्तकाची किंमत 18.5 रुपयाने कमी होते, तर पुस्तकाची किंमत किती, म्हणजे थोडक्यात 10% बरोबर तुम्हाला 18.5 घ्यावं लागेल. इथं मांडणी करताना कसं करता तुम्ही, एक्स बरोबर 100 आणि विक्री किंमत बरोबर 100 वजा 10 घेतलं 90% येतं, बरोबर आहे. पण इथं शाब्दिक रचना कशी दिली बघा. पुस्तकाची किंमत कितीनं कमी होते, 18.5 ने. किती टक्के सूट दिल्यावर, 10% सूट दिल्यावर. म्हणून तुम्ही डायरेक्ट काय घ्यायचं आता बघा, ही 10% बरोबर 18.5 घ्यायचं. त्या वस्तूची खरेदी किंमत असते किती, 100%. 100% बरोबर तुम्ही एक्स घ्यायचं. मग तिरकस गुणाकार केला, 100 गुणिले 18.5 छेदात किती आलं तुमचं, 10 आलं. ओके, आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं, बरोबर आहे, की तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला जर खरेदी किंमत काढायची असेल तर तुम्हाला 100% मानावं लागेल. ओके, आणि विक्री किंमत काढायची असेल तर 100ला कमी जास्त करावं लागेल. ओके, इथं लिहिलेलं होतं, डबल मी तुम्हाला हे लिहून देतो तुम्हाला. फक्त ही मेन टार्गेट तुम्ही लक्षात ठेवा की खरेदी किंमतला किती मानतो आपण, 100 मानतो, आणि विक्री किंमतीला आपण किती मानतो, सूट असेल 100 मधनं कमी होते, नफा असेल 100ला काय होते, जास्त होते. सूटलाच आपण काय म्हणतो, एक प्रकारे तोटा म्हणतो. काय म्हणतो, तोटा म्हणतो. ठीक आहे. बघा आता हे तिरकस गुणाकारात मांडायचं कसं, ही 10% बरोबर तुम्ही काय घ्यायचं, 18.5 घ्यायचं. ओके, आणि 100% बरोबर तुम्ही काय घेणार, एक्स घेणार. मग तिरकस गुणाकार केला तुम्ही, 100 गुणिले 18.5 आणि छेदात किती घेतलं तुम्ही, 10 घेतलं. आता अंशामध्ये एक दशांश आहे, जर अंशातला दशांश काढून टाकला तर छेदामध्ये 1 0 वाढवायचा. प्रोसेस समजून घ्या. अंशातील दशांश आपण काढून टाकला तर छेदामध्ये 1 0 वाढवायचा. मग काय होईल बघा. आता इथं लिहितो मी, 100 गुणिले 185. दशांश मी काढून टाकला, दशांश काढल्यामुळे छेदात 1 0 वाढवला. 100ला 100 कट, उत्तर किती आलं, 185. उत्तर किती आलं, 185. आहे का पर्याय, आहे. आहे का, आहे. थोडी शाब्दिक रचना ती बदलतेत मग. ओके, सेम थोडासा आता शाब्दिक रचना बदलत मी तिसरा टाईप तुम्हाला घेतो. बघा आता, बघा पुढचं उदाहरण बघा. आता एका शर्टची छापील किंमत 1000 रुपये आहे. किती रुपये आहे, 1000 रुपये आहे. छापील किमतीवर प्रथम 15% सूट व नंतर 10% याप्रमाणे सूट देऊन विकला तर शर्टची विक्री किंमत किती, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. खूप सिंपल गणित आहे. बघा मी तुम्हाला इथं सांगतो. पहिल्यांदा तुम्ही ती किंमत मांडा, 1000 रुपये. 15% सूट दिली, किती टक्के, 15% सूट दिली म्हणून गुणिले 85/100 घेतलं. नंतर किती सूट दिली, 10% सूट दिली म्हणून 90/100 लिहिलं. जर असं केलं असतं तर 20% सूट दिली असती तर काय घेतलं असतं, इथं आपण 100तनं 20 कमी केलं, 80/100. जर तुम्हाला सांगितलं असतं 30% सूट दिली तर काय घेतलं असतं, 100तनं 30 कमी करायचं,
किती केलं असतं मग तुम्ही 70 / 100. आता हे सोडवा, हेच त्या शर्टाची विक्री किंमत असेल, तुमचा आन्सर असेल. ओके, फक्त उद्या येताना नवीन प्रश्न किमती बदलून येऊ शकतो, आपण घेऊ तसाही क्वेश्चन. ओके, आता सोडवूया. शून्याला शून्य कट झाला. ओके, इथं 3 शून्य आहेत, बरोबर आहे, 3 शून्य कट केले, मग आन्सर राहिलं काय 85 × 9. कॅल्क्युलेशन केलं तुम्ही, 85ला किती गुणलं 9ने गुणलं, पाडा आलं पाहिजे. ओके, हां, जगायला जेवढं अन्न वस्त्र निवारा गरजेचं आहे तेवढं तुम्हाला पाडं गरजेचं आहे. हां, 9 × 5 = 45, 7 × 4. ओके, पोस्ट काढायची तुम्हाला, हे बेसिक आहे. गणित बुद्धीमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे ते तुम्हाला वर्गघन पाडा आलंच पाहिजे. 9 × 5 = 45, 7 × 4 = 9 × 8 = 72, 72 × 4 = 76. त्या शर्टची विक्री किंमत किती रुपये आली 765 रुपये. त्या शर्टची काय आली विक्री किंमत आली. सेम अजून एक मी तुम्हाला उदाहरण घेतो बघा. आता तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण घेतो. एका शर्टची छापील किंमत, प्रश्न बदलतोय मी, एका शर्टची छापील किंमत 4000 रुपये आहे. किती हजार रुपये आहे 4000 रुपये आहे. त्यावरती प्रथम 20% सूट दिली. किती टक्के 20% सूट दिली व नंतर शेकडा 10% सूट दिली. इथं दुसऱ्यांदा 10%च घ्या. पहिल्यांदा 20% दिली, नंतर 10% दिली, तर सूट देऊन विकला तर शर्टची विक्री किंमत किती. सेम मांडणी करून सोडवायचं. कसं सोडवणार 4000 गुणिले 20% सूट म्हणल्यावर किती घेणार 80/100 गुणिले 10% सूट म्हणल्यावर किती घेणार 90/100. आता करा कॅल्क्युलेशन, तिरकस गुणाकार करून सोडवा. शून्याला शून्य गेलं. ओके, शून्याला शून्य गेलं, पुन्हा इथं 2 शून्याला 2 शून्य गेलं. ओके, तिरकस काटछाट केली आपण, राहिलं काय 40 गुणिले 9 गुणिले 8 9 × 8 = 72. ओके, 72ला 4 ने गुणा. ओके, 72चे दुप्पट 144, दुप्पट 288. मग त्या 288ला आपण शून्य जोडणार. ओके, हां, 2880 2880. आता 72चा पाडा तुम्ही म्हणत आला 72चा पाडा कसा आला, तर तुम्हाला घड्याळ प्रकरणामध्ये 36चा पाडा गरजेचा आहे. ओके, 72ची 4 पट म्हणजे 36ची 8 पट आली. ओके, किंवा वर्तुळ प्रकरणामध्ये पण तुम्हाला 36चा पाडा गरजेचा आहे अर्धपरिमिती असताना. ठीक आहे, आता हे समजलं असेल तुम्हाला. ती मी सिंपल तुम्हाला उदाहरण दिलं होतं नवीन एक, की एका वस्तूची किंमत 4000 रुपये आपण घेतली होती. त्या वस्तूवरती पहिल्यांदा 20% सूट दिली होती, नंतर 10% सूट दिली होती. पण आता IMP बघा, शाब्दिक रचना बदलते. पण उद्या जर असं आलं की एकदा सूट दिली आणि एकदा त्यांनी नफा घेतलाय, बघा, एकदा सूट दिली एकदा नफा घेतलाय, तर बदल होतो. कसा बदल होतो एक्झाम्पल बघा. आता हा प्रश्न बघा, तुम्हाला अजून चांगला समजेल. ओके, छापील किमतीवर 30% सूट दिली तरीही त्यास 5% नफा होतो. म्हणजे दुकानदाराच्या वस्तूवर दुकानदाराने त्या वस्तूवर 30% सूट दिली तरी त्याला काय झालाय 5% नफा झालाय. तर त्या वस्तूची छापील किंमत 300 रुपये असल्यास खरेदी किंमत किती असा तुम्हाला प्रश्न असतो. सूट दिली तरीही त्याला काय झाला 5% नफा झाला. मग याची मांडणी कशी करायची बघा, जवळजवळ सेम मांडणी. सूट असेल कसं सोडवायचं माहित आहे बघा. 300 गुणिले 30% सूट आहे 30% म्हणून 70/100 लिहिलं. 70 किती लिहिलं 100 गुणिले आता 5% नफा आहे. किती टक्के 5% नफा आहे. नफा आहे म्हणून उलट लिहायचं 100/105 करायचं. मी काय केलं समजलं का. वस्तूची छापील किंमत मांडली, सूट दिला 70/100 गुणिले 100 काय करायचं 105 करायचं. सोडवा आता, तुमचा आन्सर येणार आहे. ओके, हां, शून्याला शून्य कट झाला. ओके, हां, इथल्या शून्याला हा शून्य कट झाला. ओके, पुन्हा 5ने भाग लावला समजा आपण. 5 दुनी 10. ओके, 5 एके 5, 5 दुनी 10, इथं आलं 0. पुन्हा 7ने भाग लावला, 7 एके 7, 7 त्रिक 21, इथं 3ने भाग लावला, 3 एके 3, 3 एके 3 आणि 0 घेतला. मग उत्तर काय आलं तुमचं 10 गुणिले 20. 10 गुणिले 20 उत्तर किती आलं 200. आहे का पर्याय 200 बघा. ओके, आहे 200. थोडक्यात ह्याचा अर्थ काय होतोय माहिती आहे का, आता तुम्हाला सांगतो बघा. एका दुकानदाराने शर्ट घेतला 200 रुपयाला. किती रुपयाला घेतला 200 रुपयाला. त्यानं मार्केटमधनं 200 रुपयाला शर्ट घेतला आणि त्या शर्टवरती लिहिलं 300 रुपये. किती लिहिलं 300 रुपये. मग त्यानं दुकानात लावताना एखाद्या कस्टमरला गिरायकला
300 रुपयेवरती 30% डिस्काउंट दिला. म्हणला ठीक आहे, 300 रुपयेवरती 30% डिस्काउंट, मी तुम्हाला 90 रुपये कमी करतो. मग त्यानं 300 रुपयाच्या शर्टवरती 90 रुपये कमी केलं आणि 210 रुपयाला त्यानं विकला. म्हणजे किती रुपये कमवलं? 10 रुपये कमवलं. पैशाच्या स्वरूपात न घेता हेच आपण टक्केवारीच्या स्वरूपात घेतलं की त्यानं 200 रुपयाचा शर्ट आणला, 300 रुपये छापील किंमत लावली, त्याच्यावरती 30% सूट दिली, 300 वरती 30% कमी केलं, 210 होते, 90 कमी केल्यानंतर 210 उरते, तरीही त्यानं 5% नफा कमवला. म्हणजे ते 10 रुपये आहेत, ते 5% नफा कमवून 210 रुपयाला विकली होती. ओके, थोडक्यात म्हणजे आणली होती किती रुपयाला ती वस्तू? 200 रुपयाला आणली होती. किती रुपयाला आणली होती? 200 रुपयाला. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलं असेल. कुठं अडचण आली तरी तुम्ही मला विचारू शकता, नो डाऊटमध्ये. ओके, आता बघूया आपण पुढचा टाईप. ओके, 3 टाईप झालं होतं आपलं. आता बघा चौथा टाईप काय आहे. पुढे सुटींची मालिका दिलेली आहे. डिस्काउंटचं रेट दिलेत बघा वेगवेगळे. तर त्या मालिकेशी समक्रम असलेली सूट किती? पहिल्यांदा 10% आहे, दुसऱ्यांदा 20% आहे, तिसऱ्यांदा 25% आहे. ओके, अजिबात अवघड नाही, फक्त समजून घ्या. वस्तूची किंमत आपण 100 मानली. किती मानली? 100 मानली. ओके, पहिल्यांदा किती टक्के सूट आहे? 10% सूट आहे, म्हणून गुणिले 10 वजा करायचं, 90/100 घ्यायचं. 10% सूट आहे म्हणून. पुन्हा गुणिले नंतर किती टक्के सूट आहे? 20% सूट आहे, म्हणून 80/100 करायचं. नंतर किती टक्के सूट आहे? 25% सूट आहे, म्हणून गुणिले छेद 100 करायचं. ओके, आता जर तुम्ही गेला ना, इक्वेशन सूत्र मांडलं बाबा, पहिल्यांदा 100 वजा पहिली सूट घ्यायची, 100 वजा 10, 100 वजा 20, 100 वजा 25, हेच येते या. 100 वजा 10 90, 100 वजा 20 80, 100 वजा 25 75 येते. ओके, आता हे तुम्हाला सोडवायचं आहे. तुम्हाला एकत्रित सूट कळून जाईल कसं सोडवायचं. आता बघा. ओके, काटछाट करू. 0ला 0 कट, या 0ला 0 कट. ओके, 25 चौक 100, 25 त्रिक 75. ओके, आता या 100ला 4ने भाग लावूया. ठीक आहे, 4 एके 4, 4 दुनी 8, राहिलं 2, 4 पंचे 20. ओके, वरती काय काय राहिलं बघा, 25 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 3 आणि छेदात 10 गुणिले 10, छेदात 100 आहे असं ठेवू. काटछाट नको करायला. शेवटच्या टप्प्यात सांगतो, सगळा अंशाचा गुणाकार करा आणि 2 दशांश डावीकडे सरकवा. ओके, सगळा अंशाचा गुणाकार करायचा आणि 2 दशांश डावीकडे सरकवायचा. बघा आता काय येते मग. 25 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 3 आपण गुणाकार करू. 8 त्रिक 24, 25 9 225. ओके, मग इथं गुणाकार केला. 25 गुणिले 9 225 गुणिले 8 त्रिक 24 केलं. ओके, याचा गुणाकार केला. 24 पाचा 120, हातचा आला 12, 24 दुनी 48, 48 12 60, हातचा आला इथं 6. ओके, 24 दुनी 48, 48 6 54 आलं. ओके, मग इथं किती आलं बघा आता, 5400. ओके, भागिले 100 आहे, 2 शून्य काटछाट करा. जर सलग 4 अंक असतात 2 दशांश सरकवला असता. इथे 2 शून्य आहेत, 2 शून्य कट केलं. ओके, आता काय केलंय बघा. पुढे सुटींची मालिका दिलेली आहे, तर त्या मालिकेशी समक्रम असलेली सूट किती? पहिल्यांदा 10% दिली, नंतर 20% दिली, नंतर 25% दिली. मग सुटींची मालिका किती? समक्रम असलेली सूट कोणती? शेवटपर्यंत तुमचं उत्तर 54 आले. किती आले रे? 54% आले. किती आले? 54%. हे आलेलं उत्तर पुन्हा 100 मधनं वजा करायचं. कशातनं वजा करायचं? 100 मधून वजा करायचं. 100 मधून 54 वजा केलं, उत्तर आलं 46%. किती आलं? 46%. 46% तुमचं फायनल आन्सर आलं. ओके, समजा आपण एक वस्तू मानली, मानून चला 100 रुपये, त्याच्यावरती 10% सूट दिली. 100 वरती 10% कमी करा. ओके, राहिलं 90. पुन्हा 20% कमी करा. 90 वरती 20% कमी केलं, 18 कमी केलं, राहिलं 72. ओके, ठीक आहे. 72 वरती 25% काढा. 72 वरती 25% राहिलं 54. ओके, त्या वस्तूची किंमत राहिली 54 रुपये. होती 100 रुपयेला, आता राहिली 54 रुपये.
म्हणजे सूड दिली 46%. 46 कसं काढलं? 100 मधनं 54 काय केलं? वजा केलं. पर्सेंटेज तुम्हाला पटकन काढता आलं पाहिजे. नसेल तर या टेक्निकनं तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. तुम्हाला समजण्यासाठी बघा, मी आता अजून एक एक्झाम्पल इथं घेतो. बघा, समजून घ्या. RRB 2003 ला आलेला आहे. याचा अर्थ नक्की तुम्हाला सांगतो, येणाऱ्या सरळ सेवेमध्ये महाराष्ट्रात असला प्रश्न पडणार. 20 वर्षापूर्वीचा जवळजवळ प्रश्न आहे. 20-22 वर्षापूर्वीचा. 10%, 12%, 15% क्रमागत सूट असल्यास एकत्रित सूट किती, असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. मी सांगितलं होतं टेक्निक सोडवायचं. पहिल्यांदा 100 मानायचं गुणिले सूट किती आहे मला सांगा? 10%. किती आहे? 10%. म्हणून 90 छेद तुम्ही किती घेणार? 100 गुणिले नंतर 12% आहे म्हणून किती घेणार? 88/100. नंतर 15% म्हणून किती घेणार तुम्ही? गुणिले 85/100. ओके, जिथपर्यंत काटछाट होती ना तिथपर्यंत काटछाट करा. ओके, केली. शून्याला शून्य कट, या शून्याला हा शून्य कट. ठीक आहे, या शून्याला हा शून्य कट. छेदात बघा, छेदात काय काय राहिले? 10 गुणिले 100 राहिलं. ठीक आहे, अंशात काय काय राहिलं? 9 गुणिले 88 गुणिले 85 राहिलं. ओके, आता या 10ला फक्त काटछाट करू. ओके, हा, 2×5 = 10, 2×4 = 2×4. ओके, पुन्हा 5 ने 85 ला भाग लाव. 5×1 = 5, 5×1 = 5 राहिलं 3, 5×7 = 35. मग फायनल उत्तर काय राहते बघा? 9 गुणिले 44 गुणिले 17 छेदात 100. आता छेदात 44 आणि 100ला पुन्हा भाग लावू नका. येणाऱ्या उत्तराला 2 दशांश सरकवला. चला गुणाकार करा. 44 गुणिले 9 करा आधी. चला, 44 गुणिले 9, 9 चोक 36, हातचा आला 3, 9 चोक 36 आणि 3 39 आलं 396. पुन्हा त्याला 17ने गुणा. ठीक आहे, हा, 17 दुग्गोदर्श म्हणजे 102, हातचा आला 10. 17 गुणिले 9 153, 153 आणि 10 163 आलं, हातचा आला 16. ओके, 17 × 51, 51 16 67 आलं. म्हणजे थोडक्यात फायनल उत्तर किती येते? 6732/100 आलं. मग 2 दशांश तुम्ही सरकवलं, डावीकडे सरकवलं, तुमचं उत्तर किती येते बघा? 67.32%. 67.32%. पण येणारं उत्तर 67.32% येणारं उत्तर किती मधून वजा करता? 100 मधून वजा करता. 67.32% 100 मधून वजा केल्यास, 100 वजा 67.32% वजा केल्यास उत्तर किती येते बघा? तुमचं इथं दिलंय पहिला ऑप्शन 32.68%. बघा आलं उत्तर हे. ओके, समजलं? क्रमागत सूड दिल्यास. आणि आता तुम्हाला कसं वाटत असेल की सर ह्या लेवलचं उदाहरण आम्हाला येऊ शकत नाही. ती आलंय जे सेंट्रल लेवलला 2004-05ला एक्झाम्पल येतात ना, ते तुम्हाला आता ह्या वर्षी 2023-24 पासून याला सुरुवात झाली. भरे महाराष्ट्रातली प्रत्येक सरळ सेवेतली क्लास 3 पोस्ट असू नाहीतर मग क्लास 2 पोस्ट असेल. ठीक आहे, ते समजलं असेल. आता कसं सोडवायचं? प्रॅक्टिस करा. पुस्तक घ्या आपलं, पुस्तकातनं त्या उदाहरणाचं प्रॅक्टिस करा, मग तुम्ही परफेक्ट होऊन जाचाल. ठीक आहे, हे 4 टाईप तुम्हाला आता चांगल्या पद्धतीनं समजले असतील. ओके, आता आपण 5वा टाईप घेऊया. रिबेट. रिबेट शब्दाचा आधी अर्थ समजून घ्या. रिबेट म्हणजेच काय? एक प्रकारे डिस्काउंट. काय? डिस्काउंट आला. प्रश्न काय बघा? एका खादी भांडारातून खरेदी केलेल्या वस्तूची छापील किंमत 2300 रुपये आहे. भांडाराने एकूण 322 रुपये रिबेट दिले तर रिबेटचे दर काय, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. ओके, मग आता इथं 2300 बरोबर तुम्ही काय करायचं? 100% घ्यायचं. काय घ्यायचं? 100%. आणि 322 बरोबर x घ्यायचं. झालं. तिरकस गुणाकार करायचा. मग काय अजिबात अवघड नाही. 322 गुणिले 100 छेदात किती घेणार? 2300. 2 शून्याला 2 शून्य कट. मी सारख्या टॉपिक मध्ये सांगतोय बघा. मूळ संख्या, प्राईम नंबर 11, 13, 17, 19, 23, 29 यांचं पाडं तुमचं पाठच पाहिजे. त्यांचं पाठ असतील तर पुन्हा हे कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला अजिबात अवघड जात नाही. आता इथं छेदस्थानी 23 आली. 23चा पाठ असेल तरच हे कॅल्क्युलेशन जमणार आहे, तरच तुम्हाला भाग लावता जमणार आहे. ठीक आहे, आता बघा काटछाट करू आपण.
23 एके 23, 23 एके 23, 32 मधून 23 गेलं 9 राहिलं, मग इथं एकत्रित 92 राहिलं, 23 चोक 92, तुमचं फायनल आन्सर आलं 14%. 14% काय दिली आहे? रिबेट दिली. काय दिली? रिबेट. रिबेट दिली 14%. ओके, समजलं? एक प्रकारे प्रश्न कसा असतो, खादी भांडारातून खरेदी केलेल्या वस्तूची छापील किंमत 2300 आहे, भांडाराने एकूण 322 रुपये रिबेट दिले, तर रिबेटचे दर किती? ओके, पर्सेंटेज काढायचं. 14% काय आलं तुमचं? रिबेट आलं. 5 टाईप आपलं झालं. दुसऱ्या भागामध्ये तुम्ही मिश्र उदाहरणं पण बघा, त्याखाली दिलेली मी. दुसरा भाग आवर्जून बघा, 6वा 7वा टाईप आणि मिश्र उदाहरणं. ओके, ती 7-8 एक्झाम्पल असतील. पहिला आणि दुसरा भाग तुमचा परफेक्ट झाला तर तुम्ही सूट कमिशन दलालमध्ये मास्टर झाला. ओके, आणि याच्यामुळे तुम्हाला काय होतं, पुन्हा शेअर्स प्रकरणावर मी व्हिडिओ अपलोड करेन बघा. ओके, शेअर मार्केट असतं ना, शेअर मार्केटमध्ये एवढे एवढे शेअर 10 रुपये किमतीचे 100 रुपये प्रमाणे विकले, किंवा एवढ्या रुपयाचे विकले, त्याच्यावरती त्याला पर्सेंटेज भेटलं. ती थोडक्यात वेगळ्या प्रकारची उदाहरणं असतात. ती उदाहरणं कशी वेगळी असतात ते नंतर बघू आपण. पण पहिल्यांदा या प्रकरणातलं राहिलेलं भाग, दुसरा भाग तुम्ही बघून घ्या. ओके, ठीक आहे.